प्रभू श्रीरामांचा पाळणा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा. पहिल्या दिवशी बोलली लीला, दशरथ राजाला पुत्र हो झाला. कौशल्या मातेने झोका दिला, जो बाळा जो जो रे जो जो. कौशल्या मातेने झोका दिला, जो बाळा जो जो रे जो जो. दुसऱ्या दिवशी नवल बाळाची, जशी खुलली कळी कमळाची. प्रसूत झाली त्या वेळेशी, जो बाळा जो जो रे जो जो. प्रसूत झाली त्या वेळेशी, जो बाळा जो जो रे जो जो. तिसऱ्या दिवशी वदली गंगा, नका बायानो करू हो दंगा. दशरथ राजाला जाऊनी सांगा, जो बाळा जो जो रे जो जो. दशरथ राजाला जाऊनी सांगा, जो बाळा जो जो रे जो जो. चौथ्या दिवशी वदली रमा, बाळाच्या रूपाची लागीना सीमा. ऐसी बोलली महादेव भीमा, जो बाळा जो जो रे जो जो. ऐसी बोलली महादेव भीमा, जो बाळा जो जो रे जो जो. पाचव्या दिवशी पाचीचा कल्लोळ, बाळ जन्मले रूप सावळ. राम निघाला रावणाचा काळ, जो बाळा जो जो रे जो जो. राम निघाला रावणाचा काळ, जो बाळा जो जो रे जो जो. सहाव्या दिवशी बोलली तारा, आला सोनार आपुल्या घरा. बाण धनुष्य रामाला करा, जो बाळा जो जो रे जो जो. बाण धनुष्य रामाला करा, जो बाळा जो जो रे जो जो. सातव्या दिवशी धनुष्य टाकिले, लक्ष्मण अवतार शोधिले. यातून एक युग लोटले, जो बाळा जो जो रे जो जो. यातून एक युग लोटले, जो बाळा जो जो रे जो जो. आठव्या दिवशी सखी वदली, सीतारामाची रावणाने नेली. मारुती रायाने लंका जाळली, जो बाळा जो जो रे जो जो. मारुती रायाने लंका जाळली, जो बाळा जो जो रे जो जो. नवव्या दिवशी बोलली भामा, बायानो तुम्ही चरणाशी लागा. दान चुड्याचे रामाला मागा, जो बाळा जो जो रे जो जो. दान चुड्याचे रामाला मागा, जो बाळा जो जो रे जो जो. दहाव्या दिवशी बोलला गजा, संगे घेऊन वानर फौजा. विभीषणा केला लंकेचा राजा, जो बाळा जो जो रे जो जो. विभीषणा केला लंकेचा राजा, जो बाळा जो जो रे जो जो. अकराव्या दिवशी 11वा रंग, ब्रह्मा विष्णूला लागला छंद. पाचही हत्यारे रामाच्या संग, जो बाळा जो जो रे जो जो. पाचही हत्यारे रामाच्या संग, जो बाळा जो जो रे जो जो. 12व्या दिवशी जना बोलली, लक्ष्मणाला शक्ती लागली. पहाडानाया गेला मारुती, जो बाळा जो जो रे जो जो. पहाडानाया गेला मारुती, जो बाळा जो जो रे जो जो. 13व्या दिवशी नंदीवर बसले, देशोदेशी वानर धाडिले. रामाने मारुतीला स्वराज्य दिले, जो बाळा जो जो रे जो जो.
रामाने मारुतीला स्वराज्य दिले, जो बाळा जो जो रे जो जो. 14व्या दिवशी कहाणी सारी, बिजली बत्तीचा प्रकाश भारी. 33 कोटी देव जमले दरबारी, जो बाळा जो जो रे जो जो. 33 कोटी देव जमले दरबारी, जो बाळा जो जो रे जो जो. 15व्या दिवशी अवतार बदले, कृष्ण पांडव पुढे निघाले. कंस मामाला त्यांनी वदिले, जो बाळा जो जो रे जो जो. कंस मामाला त्यांनी वदिले, जो बाळा जो जो रे जो जो. 16व्या दिवशी 16वा केला, गुरु वशिष्ठ विद्या बोलला. धन्य रामाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. धन्य रामाचा पाळणा गाईला, जो बाळा जो जो रे जो जो. या दिवशी प्रभू श्रीरामांचा पाळणा, त्याचसोबत प्रभू श्रीरामांची जन्मकथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. तसेच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर मी आज तुम्हाला प्रभू श्रीरामांची जन्मकथा देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. रावणाच्या अत्याचारापासून मुक्ती देण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वी तलावर प्रभू श्रीरामाचा जन्म घेतल्याची आख्यायिका आहे. प्रभू रामांचा जन्म अयोध्येत चैत्र शुक्ल नवमीला झाला. तेव्हापासून रामनवमीचा उत्सव हिंदू धर्मियांमध्ये साजरा करण्यात येतो. भगवान रामांचा जन्म दशरथाच्या कौशल्या या राणीच्या पोटी झाल्यानंतर हा उत्सव अयोध्येतून सुरू झाला. भगवान राम हे भगवान विष्णूचा 7वा अवतार असल्याचे वाल्मिकी यांच्या रामायण या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. रावणाच्या त्रासाला कंटाळून अनेक ऋषीमुनी वैतागले होते. ऋषीमुनी करत असलेल्या यज्ञात दानवांकडून संकटे आणली जात होते. त्यामुळे भगवान विष्णूने राम अवतार घेत रावणाचा संहार केल्याची आख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. या दिवशी देशभरात नागरिक रामचरित्रमानस या ग्रंथाचे पठण करतात. त्यासह रामनवमीच्या उत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. भगवान श्रीरामाचा जन्म या दिवशी झाल्याने नागरिक मोठ्या भक्तिभावाने श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेवून त्यांची पूजा केली जाते. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्यायाचा नाश केला. मात्र याबाबतची मोठी रंजक कथा रामायणात वर्णन करण्यात आले आहे. अयोध्येचा राजा दशरथ यांना 3 राणे असूनही त्यांना मूल नव्हते. त्यामुळे राजा दशरथ मोठे नैराश्यात होते. याबाबत वसिष्ठ ऋषींनी त्यांना पुत्रकामेष्ट यज्ञ करण्याची सूचना दिली. त्यामुळे राजा दशरथांनी पुत्रकामेष्ट यज्ञ केला. या यज्ञातून प्रकट झालेल्या दिव्य पुरुषाने राजा दशरथ यांना खीर दिली. ही खीर महर्षी ऋष्यशृंग यांनी राजा दशरथ यांच्या 3 राण्यांना ही खीर खाण्यासाठी दिली. त्यामुळे राजा दशरथ यांच्या मोठ्या राणीच्या पोटी रामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत झाला. तर राणी कैकेयीने भरताला आणि राणी सुमित्रा यांनी लक्ष्मण व शत्रुघ्न या 2 जुळ्या मुलांना जन्म दिल्याची आख्यायिका रामायणात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र शुक्ल नवमीला देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. चैत्र शुक्ल नवमीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याने हिंदू धर्मीय नागरिक या दिवशी अयोध्येला जातात. अयोध्येतील शरयू नदीत स्वच्छ अंघोळ करून नागरिक अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यरात्री झाल्याचे रामायण या वाल्मिकींनी लिहिलेल्या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक अयोध्येत दुपारी प्रभू श्रीरामांची पूजा करून अर्घ्य वाहतात. प्रभू श्रीरामांना प्रदक्षिणा करतात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी धर्माचे रक्षण केल्याने देशभर प्रभू श्रीरामांची पूजा करण्यात येते. देशभरात रामचरितमानस या ग्रंथाचे वाचनही करण्यात येते. तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.